नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं दुसरं अक्षर आहे र. र आहे रेमेडीचा, सर्वांना उपयोगी पडेल अशा आरोग्य उपचाराचा. उन्हाळ्याची झळ सध्या सगळ्यांनाच जाणवते आहे. पंखा, कूलर, एअर कंडिशनर अशी अनेक साधनं हाताशी असली तरी उन्हाळ्यातल्या उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी आतून औषध घेणं तितकंच आवश्यक असतं. चला तर आज पाहूया शरीराला आतून गारवा देणारी एक आरोग्य रेमेडी. यासाठी आपल्याला लागणार आहे एक छोटासा काळ्या किंवा लाल मातीचा माठ आणि शरीराला गारवा देणाऱ्या काही वनस्पती. या रेमेडीसाठी आपण वापरणार आहोत देशी गुलाबाच्या पाकळ्या, वाळा, अनंतमूळ, ज्येष्ठमध, साळीच्या लाया आणि धणे. समजा 2 लोकांसाठी ही रेमेडी बनवायची असेल तर माठामध्ये 2 कप पाणी घ्यावं. त्यात देशी गुलाबाच्या पाकळ्या 10 ते 12, कापून घेतलेला वाळा 1 चमचा, अर्धवट कुटलेलं अनंतमूळ अर्धा चमचा, ज्येष्ठमधाची भरड अर्धा चमचा, थोडेसे कुटलेले धणे पाव चमचा आणि 1 मोठा चमचा भरून साळीच्या लाया हे सगळे पदार्थ मातीच्या माठात टाकून चमच्याने थोडंसं हलवून वर झाकण ठेवून द्यावं. सकाळी उठल्यावर स्वच्छ हातांनी हे सर्व मिश्रण छान कुस्करून घ्यावं आणि गाळणीच्या मदतीने गाळून घेतलेला हा हिम सकाळी अनशापोटी प्यावा. हा हिम दिसतो सुरेख, चवीला उत्तम असतो आणि त्याचा सुगंध सुद्धा अप्रतिम असतो. घरा अंगणामध्ये मोगऱ्याचं झाड असेल तर यातच 2 मोगऱ्याची फुलं टाकली तरी चालतात. त्यामुळे मंडळी, उन्हाळ्यातल्या उष्णतेचा त्रास होऊ नये, शरीराला आतून गारवा मिळावा यासाठी हा आरोग्य उपचार करून पहा आणि तुम्हाला कसा वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. आरोग्यासाठी उपयुक्त अशाच अजूनही वेगवेगळ्या आयुर्वेदिक रेमेडीज जाणून घ्यायच्या असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.